चला आज आपण बनवूया आवळा मुरंबा. त्यासाठी 1 किलो आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. 1 किलो आवळ्यासाठी येथे मी 2 किलो साखर घेतली आहे. तुम्ही साखरच्या ऐवजी गूळसुद्धा वापरू शकता. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून साखरेची घट्ट अशी चासणी तयार करून घेऊया. चासणी घट्ट झालेली आहे. मी येथे आवळे स्वच्छ करून त्याला छिद्रे पाडून घेतलेले आहे. ते आता सर्व आवळे पाकामध्ये घालून घेऊया. सर्व आवळे पाकामध्ये घालून झालेली आहे. ते मिक्स करून घेऊ. मध्यम गॅसवर आवळे छान असे पाकामध्ये शिजवून घेऊया. जसजसे आवळे शिजायला लागते तसतसा त्यावर फेस येतो. तुम्ही बघू शकता आवळे शिजायला लागलेला आहे. त्याचा कलरसुद्धा बदललेला आहे. आता थोडीशी वेलची पूड, 1-2 लवंग घालून मिक्स करून घेऊया. चला तयार आहे आवळा मुरंबा. तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला आज आपण बनवूया आवळा मुरंबा. त्यासाठी 1 किलो आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. 1 किलो आवळ्यासाठी येथे मी 2 किलो साखर घेतली आहे. तुम्ही साखरच्या ऐवजी गूळसुद्धा वापरू शकता. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून साखरेची घट्ट अशी चासणी तयार करून घेऊया. चासणी घट्ट झालेली आहे. मी येथे आवळे स्वच्छ करून त्याला छिद्रे पाडून घेतलेले आहे. ते आता सर्व आवळे पाकामध्ये घालून घेऊया. सर्व आवळे पाकामध्ये घालून झालेली आहे. ते मिक्स करून घेऊ. मध्यम गॅसवर आवळे छान असे